महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि आध्यात्मिक मेळा मानला जातो. दर 12 वर्षांनी एकदा तो भारतातील 4 पवित्र स्थळी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे साजरा केला जातो. लाखो साधू संत, भक्त, पर्यटक आणि साधक यांचा महासंगम असलेला हा मेळा श्रद्धा, परंपरा आणि आध्यात्मिकतेचा प्रतीक आहे. चला महाकुंभ मेळ्याचा इतिहास, पौराणिक कथा, महत्त्व आणि परंपरा यांचा सविस्तर आढावा घेऊया. पौराणिक कथा. समुद्रमंथन. महाकुंभ मेळ्याचे मूळ हिंदू धर्मातील समुद्रमंथन या पौराणिक कथेत आढळते. देव आणि दानवांनी अमृत म्हणजेच अमरत्व प्राप्त करण्यासाठी समुद्राचे मंथन केले. या मंथनातून अमृताने भरलेला कुंभ घडा प्रगट झाला. अमृतासाठी देव आणि दानवांमध्ये संघर्ष निर्माण झाला. अमृत सुरक्षित ठेवण्यासाठी भगवान विष्णूंचा वाहन गरुड अमृत कुंभ घेऊन उडाला. उड्डाणाच्या वेळी अमृताच्या काही थेंबांनी 4 स्थळे पवित्र झाली. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. याच पवित्र स्थळांवर कुंभमेळा भरतो. या मेळ्याच्या आयोजनासाठी विशिष्ट ग्रह नक्षत्रांची स्थिती महत्त्वाची असते. ती स्थिती अमृत कुंभ सांडण्याच्या क्षणाशी जोडली जाते. इतिहास. प्राचीन वारसा. महाकुंभ मेळ्याचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे, ज्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये जसे की वेद, महाभारत आणि पुराणे यामध्ये आढळतो. 7व्या शतकातील चीनी प्रवासी हेनसांग यांनीही आपल्या लेखांमध्ये या मेळ्याचे वर्णन केले आहे. महाकुंभ हा हिंदू संस्कृतीतील श्रद्धा आणि एकतेचा स्तंभ मानला जातो. महाकुंभातील मुख्य विधी आणि परंपरा. महाकुंभ मेळ्याचा मुख्य हेतू आत्मशुद्धी आणि मोक्षप्राप्ती आहे. यासाठी भक्त विविध धार्मिक विधी पार पाडतात. त्यांपैकी काही महत्त्वाचे भाग पुढीलप्रमाणे आहेत. पहिला, पवित्र नदीत स्नान. शाही स्नान. कुंभमेळ्यात पवित्र नद्या स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. श्रद्धेनुसार या स्नानाने पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो. प्रयागराज. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नद्यांचा संगम. हरिद्वार. गंगा नदी. नाशिक. गोदावरी नदी. उज्जैन. क्षिप्रा नदी. दुसरा, आखाड्यांची शोभायात्रा. महाकुंभात साधू संतांच्या आखाड्यांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. नागा साधू जे राख लावून स्वतःला झाकतात आणि साधारण नग्न असतात, आपल्या आखाड्यांच्या शोभायात्रेत सहभाग घेतात. तिसरा, धार्मिक प्रवचन आणि यज्ञ. भारतभरातील संत, गुरु धार्मिक प्रवचन देतात. मोठ्या प्रमाणात यज्ञांचे आयोजन केले जाते. चौथा, तीर्थयात्रा आणि देवपूजा. भक्त मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतात, दीप प्रज्वलन करतात आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. पाचवा, कुंभमेळ्याची जत्रा. कुंभमेळ्यात पारंपरिक वस्त्र, हस्तकला, अन्नपदार्थ आणि आध्यात्मिक वस्तूंचे बाजार भरतात. संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम वातावरण अधिक पवित्र आणि आनंदमय बनवतात. कुंभमेळ्याचे भव्य स्वरूप. कुंभमेळा मानवतेचा महासंगम आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे लोक सहभागी होतात. साधू, संत, नागा साधूंपासून वैष्णव संप्रदायातील संतांपर्यंत अनेक प्रकारचे साधू आपल्या ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी येथे येतात. श्रद्धाळू लोक. समाजातील सर्व स्तरातील लोक जातपात विसरून एकत्र येऊन श्रद्धेने मेळ्यात सहभागी होतात. पर्यटक आणि अभ्यासक. संपूर्ण जगातून पर्यटक, फोटोग्राफर आणि संशोधक या भव्य मेळ्याला अनुभवण्यासाठी येतात. महाकुंभ आयोजन आणि व्यवस्थापन. महाकुंभ मेळ्याचे आयोजन एक महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक कार्य आहे. तात्पुरत्या सुविधा. लाखो लोकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात तंबू, स्वच्छतागृहे, आरोग्य केंद्रे आणि पाणी पुरवठा योजना उभारल्या जातात. भीड व्यवस्थापन. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणातील लोकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था केली जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम.
सर्व कार्यक्रमांना शिस्तबद्धपणे नियोजित केले जाते. आधुनिक युगातील महाकुंभ मेळा प्राचीन परंपरेवर आधारित असला तरी आधुनिक काळात त्यात अनेक सुधारणा केल्या गेल्या आहेत. पर्यावरणपूरक उपाय, नद्यांची स्वच्छता राखण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जातात. डिजिटल सुविधा, मोबाईल ॲप्स आणि वेबसाईटद्वारे प्रवाशांना माहिती, निवास आणि मार्गदर्शन दिले जाते. जागतिक मान्यता, 2017 साली युनेस्कोने महाकुंभ मेळ्याला मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाचा भाग म्हणून मान्यता दिली. निष्कर्ष, महाकुंभ मेळा हा फक्त एक धार्मिक उत्सव नाही, तर तो श्रद्धा, एकता आणि आध्यात्मिकतेचा उत्सव आहे. भारतीय संस्कृतीतील अमूल्य परंपरा आणि मूल्य जगासमोर मांडणारा हा मेळा लाखो लोकांसाठी आत्मशुद्धी, मोक्षप्राप्ती आणि एकत्रीकरणाचा अनुभव आहे. महाकुंभ हा केवळ मेळा नसून मानवी जीवनातील सत्यान्वेषण आणि ईश्वराशी नाते जोडण्याचा प्रतीक आहे.